एकदा काय झालं, कुत्रा आणि गाढव यांच्यामध्ये शर्यत लागली बघा. धावण्याची शर्यत दोघांमध्ये लागली. कुत्र्यानं गाढवाला सांगितलं, आहे गाढव दादा, या 2 गावापलीकडे एक सिंहासन आहे. त्या सिंहासनावर जो सर्वात अगोदर जाऊन पोहोचेल, त्या सिंहासनावर जाऊन बसेल, तोच या राज्याचा खरा राजा ठरेल. गाढवाने शर्यत मान्य केली. कुत्र्याला मनोमनी हसू यायला लागलं की अरे, माझाच गाढवापेक्षा जास्त वेग आहे आणि मी सर्वात जास्त अगोदर पोहोचेल, सगळ्यात अगोदर पोहोचेल. म्हणून कुत्र्यानं अहंकार करून शर्यतीला सुरुवात केली. दोघांची शर्यत सुरू झाली आणि दोघही सोबत धावायला लागले. कुत्र्याचा वेग वाढला आणि ज्या मार्गातून जायचं होतं, ज्या गल्लीतून जायचं होतं, त्या गल्लीतून त्याच्याच जातीचे काही कुत्र्यांनी त्याला सामोरं गेले. त्याला सामोरं गेले, त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर भुंकायला लागले. कसे स्वतःला सावरून त्या कुत्र्यांना पाठीमागे टाकला आणि दुसऱ्या गल्लीने तो कुत्रा धावायला लागला. स्वतःचे जीव वाचून पुढे धावायला लागला. धावता धावता पुन्हा त्या गल्लीमध्ये काही कुत्रे आले. पुन्हा त्याला त्या ठिकाणी रोखायला लागले. अशी एक गल्ली नाही, तशा अनेक गल्ल्या गेल्या, अशा अनेक चौक गेले आणि अनेक चौकामध्ये, अनेक गल्ल्यांमध्ये कुत्र्यांनी त्याच्यावर त्या ठिकाणी सामोरं जाऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला. कसा बसा स्वतःला सावरायला लागला, समोर पळायला लागला. गाढव दादा आपले दमादमानं चालत होते. गाढव दादा आपले दमादमानं पळत होते, धावत होते. इकडे गाढव दादाची त्या ठिकाणी दमादमानं शर्यत चालू आहे, धावणं चालू आहे आणि इकडे कुत्र्याला, अनेक कुत्र्यांना सामोरं जाऊन त्या ठिकाणी कसं बस स्वतःला सावरून धावण्यासाठी वेग घ्यावा लागतोय. इतका वेग घेतला, अहंकार झाला. गाढवाला त्या ठिकाणी काही येत नाही, गाढवाला त्या ठिकाणी वेग नाही. मीच जिंकणार, मीच जिंकणार म्हणून कसा बसा अनेक कुत्र्यांना सामोरा जाऊन त्या कुत्र्यांना त्याचा पराभव करून तो कुत्रा समोर गेला आणि जसा कसा बसा सावरून त्या 2 गावाच्या पलीकडे जाऊन त्या सिंहासनावर पोहोचला. तर बघतो तर काय, गाढव दादा आधीच सिंहासनावर बसून राजा बनलेले होते. त्या गाढवाला सिंहासनावर राजा बनून बनलेला पाहिल्यावर कुत्रा मनाशीच नैराश्यता प्रदान करायला लागला आणि त्या नैराश्य अवस्थेमध्ये स्वतःच्या मनाशीच म्हणू लागला, अरे, माझ्याच लोकांनी मला रोखलं. जर मला रोखलं नसतं तर आज मी या सिंहासनावर बसून या राज्याचा राजा बनलो असतो. तात्पर्य तुमच्या समोर आहे दादा. आपण आपल्या माणसांना मागे जर ओढलं, त्यांना जर सहकार्य केलं नाही ना, तर एक दिवस आपल्या जीवनात असा येईल की दुसरेच गाढव आपल्या जीवनावर आणि आपल्या घरावर राज्य करून गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात असू द्या बरं.